लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रपोर्शन ऑर इक्विव्हॅलंट रेशोज कसे सोडवायचे ते पाहिलं. ह्या व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट मेथड्स यूज करून वर्ड प्रॉब्लेम्स कसे सोडवू शकतो ते पाहूया. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण जो शेवटचा क्वेश्चन घेतला होता, वी विल कंटिन्यू विथ दॅट. देर इज अ स्मार्ट अप्रोच टू सॉल्व दिस क्वेश्चन. सो द क्वेश्चन इज, Ram earns 3,600 rupees in 4 days. How many days will it take him to earn 4,500 rupees? So we'll solve this question using a fantastic method called as unitary method. Unitary methodचा अर्थ असतो की दिलेला रेशो n:1 ह्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणं. सो विल टेक दिस एक्झाम्पल लाईक इन 4 days Ram earns 3,600 rupees. सो आस्क युअर सेल्फ की तो एका दिवसात किती कमवेल. सो थिंक अबाउट दिस. सो ऑब्वियसली त्यासाठी तुम्हाला याला डिवाइड करावं लागेल. 3,600 डिवायडेड बाय 4, सो द आन्सर विल बी 900 rupees. नाव आता विचार करा की त्याला 4,500 rupees कमवायला किती दिवस लागतील. सो ह्या अमाऊंटला विल मेक इट 4,500. सो ते करण्यासाठी तुम्हाला याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो ह्या डेजना सुद्धा तुम्हाला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो ही विल टेक 5 days to earn 4,500 rupees. We will see one more question using both methods, equivalent ratios and unitary method. तुम्हाला जी मेथड आवडेल त्याने तुम्ही प्रोसीड करू शकता. So a car takes 5 hours to travel 250 km. How far could the car travel in 12 hours? So तुम्हाला असं म्हणतायत की 5 hours मध्ये ती कार 250 किलोमीटर जाऊ शकते. तर 12 तासांमध्ये ती कार किती जाईल. सो विल कॉल इट x किलोमीटर्स. सो यूजिंग द रेशोज वी नो 5 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 250 डिवायडेड बाय x. सो आपण जर याला क्रॉस मल्टिप्लाय केलं और आपण जर इथं पाहिलं तर हा नंबर 50 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तयार झाला आहे. सो इथं सुद्धा आपण 50 ने मल्टिप्लाय करू शकतो. सो 12 × 50, सो दॅट विल बी इक्वल टू 600 किलोमीटर्स. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन इज 600 किलोमीटर्स. नाव लेट्स सॉल्व दिस क्वेश्चन युजिंग युनिटरी मेथड. सो असं म्हणतायत की 5 hours तो 250 किलोमीटर जातो आहे. सो नाव थिंक अबाउट दिस की एका तासामध्ये तो किती जाईल. सो दिस इज युनिटरी मेथड. सो एका तासामध्ये तो 250/5 और 50 किलोमीटर जाईल. नाव थिंक तो 12 hours किती जाईल. सो ऑब्वियसली ह्यासाठी तुम्हाला 50ला ही 12 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 12 × 5 दॅट इज 60 आणि एक्स्ट्रा 0 आल्यामुळे दॅट विल बी 600 किलोमीटर्स. आय होप तुम्हाला युनिटरी मेथड ही कन्सेप्ट समजली आणि आवडली आहे. सो ट्राय टू सॉल्व सम क्वेश्चन्स युजिंग युनिटरी मेथड. सो वी विल टेक वन मोर एक्झाम्पल. इफ अ पर्सन कॅन बर्न 120 calories in 15 minutes of cycling, how many calories the person can burn in 2 hours? So they are saying 15 minutes मध्ये त्याने 120 calories बर्न केल्या. सो 2 hours मध्ये तो किती कॅलरीज बर्न करेल. लेट्स कॉल इट x कॅलरीज अँड नाव पुट द रेशो 15 minutes और 2 hours. नाव इथं आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल कारण हे मिनिट्स आणि आवर्स तुम्ही ह्यांचा रेशो डायरेक्टली पुट नाही करू शकत. तो 2 तासांमध्ये 120 मिनिटे असतील. नाव दिस रेशो मेक्स सम सेन्स. त्यानंतर ह्याला आपण 120/x असं लिहू शकतो. तुम्ही इथं क्रॉस मल्टिप्लाय करू शकता और 15 8 120 असतं त्यामुळं 12 8 x असेल. सो 12 8 96 आणि वर एक 0. सो द आन्सर टू दिस x विल बी 960 कॅलरीज. आता आपण हा क्वेश्चन युनिटरी मेथडने सोडूया की 15 मिनिट्समध्ये तो 120 कॅलरी बर्न करतो आहे. सो नाव थिंक एका मिनटामध्ये तो किती करेल. सो ह्यासाठी तुम्हाला 120 डिवायडेड बाय 15 असं करावं लागेल. सो द आन्सर विल बी 8 calories पर मिनिट. एका मिनटामध्ये तो 8 calories बर्न करेल. मग आपल्याला 2 तास हवेत. सो 2 तास म्हणजे 120 मिनिटं. सो तुम्हाला 120 ने इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. सिमिलरली 8 कॅलरीला सुद्धा 120 ने मल्टिप्लाय करावं लागेल. द आन्सर विल बी 960 कॅलरी. वी विल टेक वन मोर एक्झाम्पल. इट टेक्स 4 hours to reach Pune from Karad at a speed of 40 kmph. How long it will take at a speed of 40 kmph? कराडपासून पुण्यापर्यंत जायला 4 hours लागतात जर तो 50 kmph ने जातोय. हेच स्पीड जर
40 kmph केलं तर त्याला किती तास लागतील. नाव आय वॉन्ट यू टू थिंक अबाउट दिस क्वेश्चन की स्पीड जर कमी केलं तर टाईम वाढेल का कमी होईल. सो जर आपण इथं रेशो मांडायला गेलो की 50 kmph साठी 4 आवर्स लागले तर 40 kmph साठी x आवर्स लागतील. अँड बेस्ड ऑन दिस इफ यू फॉर्म दिस रेशो 50/40 इज इक्वल टू 4/x and do the cross multiplication. 50 into x is equal to 40 into 4, that is 160. आणि दोन्हीकडे जर आपण 50 ने डिवाइड केलं सो इन दॅट केस दिस 50 विल बी कॅन्सल्ड आउट आणि 16/5 और दिस x विल कम आउट टू बी 3.2 hours. आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर हे आन्सर चुकलं आहे. बिकॉज जेव्हा आपण स्पीड कमी करतोय त्यावेळी टाईम हा जास्त लागला पाहिजे. सो द न्यू टाईम शुड बी ग्रेटर दॅन 4 hours. पण आपल्या आन्सरप्रमाणे हे 3.2 hours येतं आहे. सो देर इज सम मिस्टेक इन हिअर. आता हा क्वेश्चन करेक्ट मेथडनी सॉल्व करण्यापेक्षा आपण एक कन्सेप्ट समजून घेऊया. सो थिंक अबाउट दिस क्वेश्चन. इथं एक बल्ब आहे आणि त्याच्या समोर एक छोटासा बॉल ठेवला आहे आणि त्याची एक शॅडो पडतीये. सो दिस इज द शॅडो हिअर. त्या बल्बपासून हा बॉल x अंतरावर आहे. माझा क्वेश्चन असा आहे की जर एक्सची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर जी काय शॅडो असेल और विल कॉल दिस एस शॅडो ही इन्क्रीज होईल और डिक्रीज होईल. पॉज दिस व्हिडिओ अँड थिंक अबाउट दिस. और यू कॅन थिंक अबाउट दिस क्वेश्चन. जर त्या बॉलची डिस्टन्स जमिनीपासून y असेल आणि जर y इन्क्रीज झाला तर शॅडो और एस त्याची साईज इन्क्रीज होईल और डिक्रीज होईल. थिंक अबाउट दिस. सो आपण इथं पाहू शकतो बल्बच्या जेवढ्या जवळ हा बॉल जाईल तेवढी शॅडोची साईज वाढत जाईल. सो वाय वाढल्यानंतर वी विल यूज दिस ॲरो टू शो इन्क्रीज. शॅडोची साईजसुद्धा वाढेल. सो वी विल कॉल दिस ॲज डायरेक्ट प्रपोर्शन. किंवा ह्याला आपण असं म्हणू शकतो की शॅडोची साईज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय और शॅडो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. सो हा जो सिम्बॉल दिसतोय मध्ये इट इज कॉल्ड ॲज प्रपोर्शनल सिम्बॉल. सो असा सिम्बॉल जर तुम्हाला दिसला तो इट डिनोट्स प्रपोर्शन. सो समोरासमोर जर व्हॅल्यू आले असतील सो विल कॉल इट डायरेक्ट प्रपोर्शन. और इन दिस एक्झाम्पल एक्सची व्हॅल्यू वाढली तर तो जमिनीच्या जवळ येईल आणि शॅडोची साईज कमी कमी होत जाईल. सो इथं जर पाहिलं तर एक्स जर वाढला तर शॅडोची साईज ही कमी होती आहे. सो एखादी गोष्ट वाढल्यानंतर त्यामुळं दुसरी जर व्हॅल्यू जी त्याच्यावर डिपेंड करते ती कमी होत असेल विल कॉल दिस ॲज इनवर्स प्रपोर्शन. किंवा आपण असं म्हणू शकतो द शॅडो साईज इज इनवर्सली प्रपोर्शनल टू एक्स और शॅडो साईज is inversely proportional to x. So this is how we denote inverse proportionality. Again आपण proportionalityचा सिम्बॉल घेतला आहे. वी हॅव टेकन दी सिम्बॉल ऑफ प्रपोर्शन. पण इथं लिहिताना 1/x असं लिहिलं आहे. सो ह्याचा अर्थ असा आहे की x वाढला तर s कमी होईल. किंवा ह्या एक्झाम्पलमध्ये y वाढला तर s सुद्धा वाढेल. सो आय होप यू आर क्लिअर विथ डायरेक्ट प्रपोर्शन और इनवर्स प्रपोर्शन. तुम्हाला हे स्टोरीसारखं बघायचं आहे. वी विल टेक सम सिम्पल एक्झाम्पल्स टू आयडेंटिफाय वेदर अ प्रपोर्शन इज डायरेक्ट और इनवर्स. सो आपल्याला हे क्वेश्चन सोडवायचे नाही आहेत. आपल्याला जस्ट आयडेंटिफाय करायचं आहे की ह्याच्यामध्ये प्रपोर्शन डायरेक्ट आहे का इनवर्स आहे. सो द क्वेश्चन इज द साईड ऑफ अ स्क्वेअर अँड इट्स एरिया. सो तुम्हाला माहीत असेल की एरिया हा ह्याच्या साईडच्या स्क्वेअरवर डिपेंड करतो. सो जेवढी साईड वाढेल तेवढा एरियाही वाढत जाईल. सो दिस प्रपोर्शन इज डायरेक्ट प्रपोर्शन. Second question, the ages and heights of student. So obviously एज वाढल्यामुळं और एज वाढेल तसं हाईट ही वाढत जाते. सो हे सुद्धा एक डायरेक्ट प्रपोर्शन आहे. थर्ड क्वेश्चन, स्पीड ॲट द टाइम टेकन टू रीच होम. ओहो, नाव इफ द स्पीड इन्क्रीजेस, जेव्हा स्पीड वाढतो त्यावेळी घरी जाण्याचा टाइम हा कमी होतो. सो दिस इज इनवर्स प्रपोर्शन. आता राहिलेले 3 क्वेश्चन्स आय वॉन्ट यू टू पॉज अँड थिंक अबाउट इट अँड देन वी विल सॉल्व. सो लेट्स सॉल्व इट.
द हाईट्स ऑफ ऑब्जेक्ट्स अँड देअर लेन्थ्स ऑफ देअर शॅडोज. मग समजा इथून सनलाईट येते आणि ह्या उजेडामध्ये काही ऑब्जेक्ट्स ठेवलेत, एक छोटा ऑब्जेक्ट आणि एक मोठा ऑब्जेक्ट. सो जेवढा लहान ऑब्जेक्ट असेल तेवढी लहान त्याची शॅडो पडेल, जेवढा मोठा ऑब्जेक्ट असेल तेवढी मोठी त्याची शॅडो पडेल. सो ऑब्वियसली द हाईट अँड द शॅडो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो दिस इज अ डायरेक्ट proportion question. So we'll take the fifth question. Number of people and time taken to finish a biryani. So obviously if the number of people increases, the food each one will get will be smaller amount आणि त्यामुळं टाइम कमी लागेल. So it is an inverse proportion. Sixth question. The distance traveled and the total fare of the cab. सो जेवढा जास्त डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल कराल तेवढंच भाडं जास्त लागेल. सो दिस इज अ डायरेक्ट प्रोपोर्शन. सो आय होप यू आर क्लिअर विथ दिस की हाऊ टू आयडेंटिफाय की ह्या क्वेश्चनमध्ये डायरेक्ट प्रोपोर्शन लपलं आहे का इनवर्स प्रोपोर्शन लपलं आहे. सो नाव वी विल सी हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन. ह्याच्यामध्ये कराडपासून पुण्याला जायला 4 तास लागत आहेत जर तुमच्या गाडीचं स्पीड 50 kmph असेल, आणि जर हे स्पीड कमी झालं 40 kmph तर ऑब्वियसली टाईम जास्त लागणार आहे. सो इथं एक गोष्ट लक्षात येते की दिस इज इनवर्स प्रोपोर्शन क्वेश्चन. सो त्यामुळं तुम्हाला जो रेशो लिहायचा आहे त्याच्यामध्ये थोडे चेंजेस करायचे. सो 50 kmph और किलोमीटर पर आवर ह्यासाठी तुम्हाला 4 तास लागले, तर 40 kmph और किलोमीटर पर आवरसाठी तुम्हाला x आवर्स लागणार आहेत असं आपण समजू. सो नाव थिंक अबाउट दिस की इनवर्स प्रोपोर्शनलिटीमध्ये हा जो रेशो जो लिहिला जातो इट कॅन बी रिटन लाईक दिस. 50/40 इज इक्वल टू उजवीकडे 4/x न लिहिता वी विल राईट x/4. सो दिस इज हाऊ यू सॉल्व इनवर्स प्रोपोर्शनलिटी क्वेश्चन्स. मग तुम्ही जर पाहिलं तर 40 हे 4 झालं आहे, सो डिवायडेड विथ 10, त्यामुळं 50 हे 5 होईल व्हेन डिवायडेड विथ 10, आणि त्यामुळं एक्सची जी काय व्हॅल्यू असेल इट विल बी 5 आवर्स. सो 1 तास एक्स्ट्रा लागेल पुण्याला जायला जर आपण स्पीड कमी केलं. सो मला वाटतं तुम्हाला समजलं आहे की डायरेक्ट आणि इनवर्स प्रोपोर्शन हाऊ टू हँडल दिस क्वेश्चन्स.